खासदार निलेश लंके यांनी मागच्या शिवजयंतीला 19 तारखेला गडकोट संवर्धनाच्या मोहिमेची घोषणा केली। त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन गडकोट किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आणि बघता बघता हजारो मावळे आज त्यांच्या या गडकोट संवर्धन करण्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आज सहभागी होत आहेत। माहित नाही काय तक्रार केली, ह्या अशा बातम्या बाहेरच्याच असतात। आज जाऊन कोण कोणाच्या पाया पडले याच्याविषयी आता मी काय बोलत नाही, पण आज जाऊन काय प्रश्न असतील त्यांचे तो इंटरनल त्यांचा प्रश्न आहे, त्या सरकारचा प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकार कसं चाललंय हे देशातली आणि राज्यातली जनता पाहते। छत्रपती शिवाजी महाराजांची मराठ्यांची राजधानी रायगडचा किल्ला, रायगडचेच प्रश्न अजून सुटलेले नाहीत, त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यांनी अजून वाट बघितली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे। आता पालकमंत्री ठरवण्यासाठी देखील सरकारला निर्णय घ्यायला विलंब होतोय, हे आश्चर्यकारक आहे। मला वाटतं की इथं आदिती तटकरे या पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आल्या। एका महिलेवर कसा अन्याय होतो, त्या महिलेला कसं पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात येतं आणि 4 महिने सरकार येऊन झाल्यावर देखील तिथं त्या जिल्ह्याच्या प्रगतीला कुणीही मालक नाही, ही परिस्थिती बरी नाही। किमान छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, किल्ले रायगड तिथं असताना तिथला तर पालकमंत्री ठरवण्याचा लवकर निर्णय झाला पाहिजे। काल रात्री तुम्ही म्हणताय त्यांची भेट यासाठी झाली, वेगळ्या कारणानं भेट होते, हा कदाचित प्रश्न अमित शहांच्या समोर काढला असेल की नाही मला माहीत नाही। सरकारचं याकडे लक्षच नाही। सरकारचं ज्या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल अशा काही प्रमुख ठिकाणी 1-2 ठिकाणी लक्ष आहे, नाही असं नाही, पण हा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असणारा हा किल्ला आहे। इथली 2 प्राचीन देवस्थानं फक्त केंद्रीय आर्किओलॉजीच्या हातात आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लक्ष घातलं तर हे यातलं संवर्धन होऊ शकतं। इथली अधिक उरलेली हा मुख्य किल्ल्याचा मुख्य इमारत आहे, त्याच्या बाहेर प्रचंड झाडी उगवलेली आहेत, या सगळ्याला चांगलं स्वरूप देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे। आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात देखील सरकारकडे मागणी करू, मुख्यमंत्र्यांच्याकडे देखील माननीय श्री निलेश लंके साहेब यांच्याकडून आमच्याकडून पक्षाकडून मागणी केली जाईल की या गडकोट किल्ल्याचं संवर्धन आधी केलं पाहिजे, याला जास्त महत्त्व आहे।